विधानसभा अधिवेशनात संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा चांगलाच गाजलाय। एरवी विरोधाचे मुद्दे खुणून काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणी विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्याचं पाहायला मिळालं। काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करण्यात आली। विधानसभेच्या अधिवेशनात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले। विरोधकांप्रमाणेच सत्ताधाऱ्यांनी देखील वाल्मिक कराडवर कठोर कारवाईची मागणी केली। तर संतोष देशमुखांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सभागृहात निवेदन देणार आहेत। आणि त्या माणसाचं नाव मी आका बोलणार नाही, त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय। आणि 6, 9 आणि 11 या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले आहे अध्यक्ष महोदय, तर पूर्ण गणित देसाई साहेब, पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय। मी फक्त हे जे विष्णू चाटे अँड गँग जे आहे, ज्यांनी अतिशय निर्घुणपणे अतिशय चुकीच्या पद्धतीने अरे त्याला मारायचंच होतं तर गाडी खाली पटकन घालायचा, नाही तर गोळी घालायची, म्हणजे इतकं तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे। आणि त्याच्या बाबतीत त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो आहोत, राजकारणासाठी नाही। रामन राघव म्हणजे एवढा विकृत गुन्हेगार, ज्याला आपण सिरियल किलर म्हणू शकतो, हळूहळू जे काही प्रकरण उघडकीला येत आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड सिरियल किलर आहे। हे सिरियल किलरची आपण जगभरातली पुस्तकं वाचली तर वाल्मिक कराडवर एक पुस्तक लिहावं लागेल गुप्त माहिती घेऊन। म्हणजे कितीतरी शेतांमध्ये प्रेत पुरली आहेत, ते प्रेत म्हणजे ती लोक म्हणतात आम्ही तुम्हाला दाखवतो प्रेत किती पुरलंय। वाल्मिक कराड नावाचा हा माणूस आहे अध्यक्ष महोदय। तिथे गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात, इतकी मोठी दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आमचं सरकारला विनंती आहे की जर या वाल्मिक कराडवर आज कारवाई गेली नाही तर उद्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ शकते अध्यक्ष महोदय। त्या वाल्मिक कराडला पोलिसांचं संरक्षण आहे, त्याला सुरक्षा दिली गेलेली आहे। कुठल्या कारणाने दिली गेलेली होती सुरक्षा, कोणाच्या शिफारसीने दिलेली सुरक्षा होती? 2 या 3 पोलीस त्याच्याबरोबर फिरतो असं काल पण या ठिकाणी सांगण्यात आलं। एक गुंडाइझमच्या माणसाला, ज्याच्यावर अनेक केसेस आहेत, 302 सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, अशा माणसाला प्रोटेक्शन देण्याचं सरकारचं धोरण काय होतं, कशासाठी त्यांना दिलेलं होतं? आणि त्याच माध्यमातून त्यांची हिंमत वाढली अध्यक्ष महाराज।